महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणि राज्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील 24 तासात राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्रांनो, यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांमध्ये पावसाचा असमान पॅटर्न पाहायला मिळाला. काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. आता हवामान विभागाचा हा नवीन अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात तयार झालेली हवामान प्रणाली आणि अरबी समुद्रात येणारा ओलावायुक्त वारा यामुळे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही काही भागांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडासह पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे की तो म्हणजे पेरणी करायची की अजून थांबायचे. कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पेरणीचा निर्णय घेताना केवळ हवामान विभागाचा अंदाज पाहून चालणार नाही. शेतातील मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे का, पावसाचे सातत्य किती आहे आणि पुढील काही दिवसाचा अंदाज काय आहे याचा विचार करून पेरणी करणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा सुरुवातीला चांगला पाऊस पडतो आणि त्यानंतर मोठा खंड पडतो. अशा परिस्थितीत बियाण्यांची उगवण व्यवस्थित होत नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करूनच पेरणी करणे योग्य ठरेल. ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी केली आहे त्यांच्यासाठी देखील ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या पावसामुळे पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. मात्र ज्या भागांमध्ये अति जोरदार पाऊस होईल त्या ठिकाणी पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदी, नाले, धरण परिसर आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचू शकते. तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना आशा पुन्हा वाढल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये देखील पावसाची गरज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र काही ठिकाणी आधीच चांगला पाऊस झाला असून आणखी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून पुढील काही तासांमध्ये परिस्थितीनुसार नवीन अपडेट आणि नवीन अलर्ट जारी केले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेटसह लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एकदा तरी पाहता पुढील 24 तासात महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा, काही ठिकाणी येलो अलर्ट आणि शेतकऱ्यांसाठी पेरणीबाबतचा महत्त्वाचा टप्पा. अशा पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे. राज्यातील कोकण भागात सर्वाधिक पाऊस होणार. पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार का आणि हवामान विभागाचा अंदाज कितपत खरा ठरणार याकडे सर्वांचे महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले आहे.